आई हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातला एक हळवा कोपरा असतो. तिला आपण काय आणि किती सांगावं, ती जणू एखादं समुद्रासारखं प्रत्येक गोष्ट आपल्या हृदयात सामावून घेत असते. आईवरूनच मी तुम्हाला आज एक माझी स्वरचित कविता सादर करते. आई घरी नसते तेव्हा घर सुनं सुनं भासते. आई घरी नसते तेव्हा घर सुनं सुनं भासते. प्रत्येकाचं होय नाही तीच पाहते. हा आळशीपणा म्हणावा की विश्वास, काहीही सापडेना की आईला हाक जाते. मग प्रश्न पडतो, सगळं हिलाच कसं माहिती असते. दप्तरातील वही असो की शाळेचा ड्रेस, दप्तरातील वही असो की शाळेचा ड्रेस, तिलाच पटकन सापडतो. मला वाटतं माझ्यासारखा तोही तिला घाबरतो. आजारपणात तिचं जवळ असणं का कोणास ठाऊक बरं वाटतं. आजारपणात तिचं जवळ असणं का कोणास ठाऊक बरं वाटतं. ती काही डॉक्टर नाही, पण तिनं डोक्यावरून हात फिरवला की अर्ध दुखणं पळून जातं. काय झालं बाळा या शब्दांनी डोळ्यांच्या कडा ओल्या होतात, नाकपुड्या फुलतात. काय झालं बाळा या शब्दांनी डोळ्यांच्या कडा ओल्या होतात, नाकपुड्या फुलतात. तू इथं बस ना म्हणून गंगा जमुना वाहू लागतात. मग मोठेपणी हीच आई का नकोशी होते. मध्ये मध्ये तिचं लुडबुडणं शिसारी बसते. मग मोठेपणी हीच आई का नकोशी होते. मध्ये मध्ये तिचं लुडबुडणं शिसारी बसते. मी आत्ता लहान नाही, मला सगळं कळते. म्हणून हळूहळू तिची गरज संपते